विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सर्कल या चॅप्टर मधील पुढचा भाग या ठिकाणी पाहणार आहोत। व्हिडिओ चालू करण्यापूर्वी फक्त मी एवढंच म्हणेल की जर तुम्ही या आधीचा पहिला भाग जर पाहिला नसेल, सर्कल चॅप्टरचा हा आपला दुसरा भाग आहे, पहिला भाग जर पाहिला नसेल, या आधीचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो नक्की पाहावा, ज्यामुळे तुम्हाला सर्कल या चॅप्टर मधील ज्या बेसिक कन्सेप्ट्स आपल्याला दिलेल्या आहेत त्या सर्वांची ओळख होईल। या आधी आपण 9th मध्ये जेवढ्या सर्कलच्या संदर्भात प्रॉपर्टीज आणि थेरम्स शिकलो होतो तेही तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येतील आणि सुसंगत जर भाग तुम्ही पाहिले तर नक्कीच तुमचा म्हणजे समजायला सोपं होईल। तर या भागामध्ये आपण आज सुरुवात करूया। सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2 and 3 पॉइंट्स। तर इथं आपण या भागामध्ये आज थेरम घेणार आहोत, टॅन्जेंट थेरम आणि त्याचा कन्वर्स, आणि अजून एक थेरम त्याबरोबर घेणार आहोत। पण त्यापूर्वी ही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। सर्कल्स पासिंग थ्रू 1 पॉइंट याच्या संदर्भात आपण अगोदर चर्चा करूया। एका दिलेल्या बिंदूमधून किती सर्कल आपण काढू शकतो किंवा जास्तीत जास्त किती सर्कल जाऊ शकतात, तर या संदर्भात आपल्याला इथं आपण आकृती जी घेतली आहे याला ऑब्झर्व करा, म्हणजे तुम्हाला उत्तर मिळून जाईल। इथं पॉइंट ए घेतलेला आहे आणि ए पॉइंट अशा पद्धतीने घेतलाय की पहा, पी सेंटर असणारं एक सर्कल आहे आणि पी ए एवढी रेडियस जर घेतली आणि मग हे पी सेंटर असणारा सर्कल जर या ठिकाणी काढलेला असेल तर हा ए पॉइंट पी सेंटर असणाऱ्या सर्कलवर येतो। त्याच पद्धतीने आर सेंटर असणारं एक सर्कल घेऊन आर ए एवढी रेडियस घेऊन दुसरं सर्कल जर काढलं तर ए पॉइंट हा आर सेंटर असणाऱ्या सर्कलवर सुद्धा आपल्याला दिसतोय। त्याच पद्धतीनं क्यू सेंटर घेऊन क्यू ए एवढी रेडियस घेऊन जर परत तिसरं सर्कल जर या ठिकाणी काढलं तर ए पॉइंट हा तिसऱ्या सर्कलवर सुद्धा आलेला आहे, म्हणजे ए हा पॉइंट जो आहे तिन्ही सर्कलचा कॉमन पॉइंट आहे। आणि मग या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या ठिकाणी जर सेंटर घेतले सर्कलचे आणि त्या सेंटर पासून ए एवढी जर रेडियस घेतली आणि सर्कल काढलं तर त्या प्रत्येक सर्कल मधून हा ए पॉइंट जाणार आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल एका पॉइंट मधून जाणारे इन्फायनाइट सर्कल्स आपण या ठिकाणी काढू शकतो। दिलेल्या एका बिंदूतून जाणारे असंख्य वर्तुळे असतात। तर इन्फायनाइट सर्कल पासिंग थ्रू द गिवन अ सिंगल पॉइंट असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। त्यानंतर आपण पाहूया हाऊ मेनी सर्कल्स पासिंग थ्रू द गिवन 2 डिफरंट पॉइंट्स। दिलेल्या दोन भिन्न बिंदूमधून जाणारे किती सर्कल्स असतात। आता आपण या ठिकाणी पहिल्या या फिगरमध्ये काय लक्षात घेतलंय, इन्फायनाइट सर्कल्स पासिंग थ्रू द गिवन सिंगल पॉइंट, एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात। मग दोन बिंदूतून जाणारी किती असतात आणि दोन भिन्न बिंदू असतील तर त्यासाठी आपण ही फिगर ऑब्झर्व करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। या ठिकाणी पहा, इथं दोन सर्कल तुम्हाला या डायग्राम मध्ये काढलेले दिसत आहे। एक सर्कल आहे पी सेंटर असणारं आणि दुसरं सर्कल आहे क्यू सेंटर असणारं। मग पी सेंटर असणारं सर्कल जे आहे तर या ठिकाणी काय झालंय, ए आणि बी हे दोन डिफरंट पॉइंट अगोदर घेतलेले आहेत आणि या दोन डिफरंट पॉइंटला सेगमेंट न जॉईन केलं, म्हणजे जॉईन करून सेगमेंट ए बी इथं मिळवलेला आहे आणि या सेगमेंट ए बी चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला। परपेंडिक्युलर बायसेक्टर कशा पद्धतीने काढता हे तर आपल्याला माहिती आहे। ए बी च्या हाफ पेक्षा जास्त मेजरमेंट घेऊन आपण हे आर्क या ठिकाणी काढलेत आणि या आर्कला इंटरसेक्ट करून जी लाईन आपल्याला मिळाली याला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी असं म्हणतो। मग परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम जर तुम्ही आठवला 9th ला पण शिकलो होतो, हे जर दोन डिफरंट पॉइंट असतील आणि यांना आपण असं जॉईन केलं
हा पॉईंट समजा पी ए आणि हा क्यू ए, म्हणजे सेगमेंट ए पी क्यू मिळाला आपल्याला. आणि या पी क्यू सेगमेंटला याचा जर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला असा, तर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना आपण काय करणार, कंपासचं टोक पी पॉइंटवर ठेवून पी क्यूच्या हाफपेक्षा जास्त मेजरमेंट घेऊन पी पासून 2 चॉक आणि क्यू पासून 2 चॉक परस्परांना जिथे इंटरसेक्ट करताय, मग ही लाईन परपेंडिक्युलर बायसेक्टर होईल. आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम सांगतो की परपेंडिक्युलर बायसेक्टरवरील कोणताही पॉइंट, कोणताही, आता या लाईनवर म्हणजे या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर या लाईनला जर नाव एल दिलं आपण, तर या एल लाईनवरती इन्फायनाईट पॉइंट्स आहेत, असंख्य बिंदू आहेत. आणि यापैकी कोणताही पॉइंट जर आपण विचारात घेतला, समजा इथे ए पॉइंट आहे, तर हा ए पॉइंट त्या सेगमेंटच्या, ज्याचा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण मिळवलेला आहे, लाईन एल ही ज्याची परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, त्या सेगमेंटच्या एंड पॉइंट पासून म्हणजे अंत्यबिंदूंपासून समान अंतरावर असतो. पहा, ए हा पॉइंट पी पासून आणि क्यू पासून जर पी ए अंतर 4 सेंटीमीटर असेल तर क्यू ए अंतर सुद्धा 4च होईल. वरती बी पॉइंट जर असला तर बी पॉइंट हा देखील पी आणि क्यू पासून इक्वल डिस्टन्सवर म्हणजे समान अंतरावर असणार आहे. त्याच्यावर जाऊन आपण एखादा पॉइंट घेतला आणि तो आपण जर पी आणि क्यू ला जॉईन केला तर तो पॉइंट सुद्धा पी आणि क्यू पासून इक्वल डिस्टन्सवर असेल. म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम जो आहे, द each point on the perpendicular bisector of a segment is equidistant from the end points of the given segment. म्हणजे काय सांगतो आपल्याला थिअरम की परपेंडिक्युलर बायसेक्टर वरील कोणताही पॉइंट किंवा प्रत्येक बिंदू हा तो ज्या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे त्याच्या एंड पॉइंट पासून तो इक्वल डिस्टन्सवर असतो. तर हे आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरमवरून लक्षात येत आहे. आणि मग त्यानुसार काय झालेलं आहे की इथं ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळाला, मग पी आणि क्यू हे दोन्ही सेंटर इथं परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहेत आणि त्यामुळं इथं पी ए आणि पी बी हे डिस्टन्स इक्वल झालं आणि म्हणून हे दोन्ही पॉइंट या, मग इथं पी सेंटर घेऊन एक सर्कल काढलं, पी सेंटर घेतला आणि पी ए एवढी रेडियस घेतली, एक सर्कल काढलं की मग त्यामुळं पी सेंटर असणारं जे सर्कल आहे ए आणि बी या दोन्ही पॉइंट मधून गेलेलं आहे. त्याच पद्धतीनं वरती क्यू पॉइंट घेतला म्हणजे क्यू सेंटर घेतला, क्यू ए एवढी रेडियस घेतली आणि एक सर्कल काढलं की ते बी मधून सुद्धा जाणार आहे. त्यानंतर वरती अजून आर पॉइंट आपण घेतला, आर सेंटर म्हणून निवडलं, आर ए एवढी रेडियस घेऊन अजून एक सर्कल काढलं तर ते बी मधून सुद्धा जाईल. अजून वरती अजून आपण पॉइंट घेत गेलो म्हणजे सेंटर घेत गेलो, म्हणजे थोडक्यात आपल्याला इथं ए आणि बी मधून सर्कल जाण्यासाठी सेंटर आपल्याला या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर घ्यायचं आहे. म्हणजे या परपेंडिक्युलर बायसेक्टरची जी लाईन आहे यावरचा कोणताही एक पॉइंट सेंटर म्हणून घेतला आणि त्या पॉइंट पासून एंड पॉइंट पर्यंत रेडियस घेतली आणि मग सर्कल आपण काढलं की ते सर्कल या दोन्ही पॉइंट मधनं जाणार आहे. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे, इनफायनाइट पॉइंट्स, इनफायनाइट सर्कल्स, पॉइंट्स नाही, इनफायनाइट सर्कल्स पासिंग थ्रू द गिवन 2 डिफरंट पॉइंट्स. आपण जो पहिल्यांदा प्रश्न घेतला होता, हाऊ मेनी सर्कल्स पासिंग थ्रू द गिवन 2 डिफरंट पॉइंट्स, तर त्याचं उत्तर होईल इनफायनाइट सर्कल्स पासिंग थ्रू द गिवन 2 डिफरंट पॉइंट्स. म्हणजे 2 बिंदूतून जाणारी किती वर्तुळे असतात, तर 2 बिंदूमधून जाणारी असंख्य वर्तुळे असतात, 2 भिन्न बिंदूमधून जाणारी. आणि त्यानंतर आता आपण पाहणार आहोत सर्कल पासिंग थ्रू द गिवन 3 डिफरंट नॉन कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे
तीन नैक रेषीय बिंदूमधून, नॉन कोलिनियरचा अर्थ नैक रेषे, एकाच रेषेवर नसणारे जे बिंदू असतात, पहा या ठिकाणी जर समजा इथं एक लाईन दिली, यावरती 1 2 आणि 3 असे 3 पॉइंट आपण घेतले, त्यांना कोलिनियर पॉइंट्स म्हणजे एक रेषीय बिंदू म्हणतो. नॉन कोलिनियर म्हणजे एका रेषेवर नसणारे. या पद्धतीनं जर आपण असे 3 डिफरंट पॉइंट घेतले नॉन कोलिनियर, तर यांच्यामधून जाणारे किती सर्कल आता आपल्याला काढता येतील. हाऊ मेनी सर्कल्स वी कॅन ड्रॉ द गिवन 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. तर यासाठी आता आपल्याला पुन्हा इथं पॉइंट आपण घेतलेले आहेत आणि 3 जे पॉइंट घेतले ए बी आणि सी, दे आर 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. हे 3 नैक रेषीय बिंदू आहेत. मग आपण यांना जॉईन केलं. मग यांना जॉईन केल्यामुळे आपल्याला या ठिकाणी ट्रायंगल ए बी सी मिळालेला आहे. आणि ट्रायंगल ए बी सी जर या ठिकाणी मिळाला आहे, तर आता यामधून तिन्ही मधून जाणारे सर्कल आपल्याला माहिती करून घ्यायचे. आत्ताच आपण बघितलंय की 2 डिफरंट पॉइंट्सला जर सर्कलवर आणायचं असेल, दिलेल्या कोणत्याही 2 पॉइंटला सर्कलवर आणायचं असेल, तर त्या 2 पॉइंट्सला जॉईन करून त्यांचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावा लागतो आणि त्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर सेंटर घेऊन आपल्याला सर्कल ड्रॉ करावं लागतं. म्हणजे थोडक्यात ए आणि सी मधून सर्कल जाण्यासाठी ए सी चा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला इथं काढावं लागेल. या पद्धतीनं आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर लाईन अशी घेऊया. ते एक्झॅक्टली परपेंडिक्युलर बायसेक्टर निघणार नाही, परंतु तुम्हाला व्यवस्थित काढून दाखवण्याचा प्रयत्न मी इथं करतो. हा ठीक आहे. थोडंसं लाईनला आपल्याला अजून वर घ्यायला पाहिजे. हां, तर इथं सेंटर येईल. ही एक लाईन आपण ए सीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण दुसरी लाईन ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि तिसरी लाईन ए सीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर घेऊया. तर इथं आपल्या लक्षात येईल ए सीचा झाला, मग त्यानंतर ए बीचा आणि बी सीचा पण काढूया. इथं बी सीचा आधी घेऊ आपण. बी सीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर या पद्धतीनं जाईल. हां, आणि त्यानंतर ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला घ्यायचा आहे. ए बीचा ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर या पद्धतीत असं इथून जाईल. आणि मग आपण या फिगरला जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात काय येत आहे की तिन्ही जे साइड आहेत, तिन्ही जे सेगमेंट आहेत ए बी बी सी आणि ए सी, यांच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरला काढल्यानंतर ते तिन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर एकाच पॉइंट मधून जातात आणि त्या पॉइंटला सेंटर घेऊन, समजा या पॉइंटला आपण नाव देऊ पॉइंट पी. हा पी पॉइंट जर आपण सेंटर घेतला आणि पी ए किंवा पी सी किंवा पी बी एवढी जर आपण यापैकी एका एवढी आपण जर रेडियस घेतली आणि एक सर्कल जर या ठिकाणी काढलं, तर या 3 नॉन कोलिनियर पॉइंट मधून जाणारं एकच सर्कल आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 1 and only 1 सर्कल पासिंग थ्रू द गिवन 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे 3 नैक रेषीय बिंदूंमधून जाणारं एक आणि एकच वर्तुळ असतं, एकच सर्कल असतं. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आपण आत्ता शिकलेल्या भागाच्या संदर्भात थोडं आठवूया, परत रिकॉल करायचं आहे. इन्फायनाइट सर्कल्स पास थ्रू 1 पॉइंट. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, इन्फायनाइट सर्कल्स पासिंग थ्रू द गिवन सिंगल पॉइंट और 1 पॉइंट. इन्फायनाइट सर्कल्स पास थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. म्हणजे ज्या पद्धतीने एकाच बिंदूमधून जाणारे एक वर्तुळ असतं, त्याचप्रमाणे 2 भिन्न बिंदूंमधून जाणारे सुद्धा
एकाच बिंदूमधून जाणारे असंख्य वर्तुळे जशी असतात त्याच पद्धतीने दोन भिन्न बिंदूमधून जाणारे देखील असंख्य वर्तुळे असतात. इन्फायनाइट सर्कल्स पास थ्रू द टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. आणि थर्ड नंबरला आता आपण शिकलो देअर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. 3 एक रेषी बिंदूमधून जाणारे एक आणि एकच वर्तुळ असतं. नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉइंट्स. 3 कोलिनियर पॉइंट्स मधनं म्हणजे 3 एक रेषी बिंदूमधून जाणारे एकही सर्कल आपल्याला काढता येणार नाहीये. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. हा अतिशय महत्त्वाचा आणि बेसिक भाग आहे. थेरम समजण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं असतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत टॅन्जेंट थेरम. मित्रांनो, या चॅप्टर मधील आता या थेरम पासून आपल्याला सुरुवात होईल थेरमला. आणि थेरम या अगोदरही आपण फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर मध्ये बघितलेले आहेत. थेरमला आपण फार तर 4 किंवा 3 पार्ट मध्ये लिहित असतो. मग ते पार्ट आहे तिथं पहा गिवन, टू प्रूव्ह आणि प्रूफ. तर यातले जे 2 पार्ट असतात गिवन आणि टू प्रूव्ह हे या स्टेटमेंटवर दिलेल्या डिपेंड असतात. या स्टेटमेंटवरूनच आपल्याला गिवन आणि टू प्रूव्ह हे 2 पार्ट लिहायचे असतात. त्यामुळे हे अतिशय 2 पार्ट सोपे असतात. प्रूफ लिहिताना हे 2 पार्ट जर तुम्ही लिहू शकले तर प्रूफही तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. तर त्यामुळे लक्षात घ्या हे स्टेटमेंट चांगलं लक्षात राहणं खूप गरजेचं आहे. मग आता या स्टेटमेंटला वाचून आपल्याला व्यवस्थित आकृती आधी काढायची असते. त्या आकृतीला ऑब्झर्व करायचं आणि शब्दामध्ये लिहून काढायचं म्हणजेच आपलं गिवन झालं. आणि स्टेटमेंटमध्ये आपल्याला जे सांगितलंय त्यावरून आपण टू प्रूव्ह पण लिहित असतो. तर आपण सुरुवात करू. या ठिकाणी पहा अ टॅन्जेंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे आपल्याला या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय की एखाद्या कोणत्याही सर्कलला एक आपण सर्कल घेऊन त्या सर्कलला कोणत्याही पॉइंटमध्ये जर आपण अशा पद्धतीने एखादी टॅन्जेंट काढली तर ती टॅन्जेंट पॉइंट ऑफ द कॉन्टॅक्ट मधून काढलेल्या रेडियसला परपेंडिक्युलर असते. हे आपल्याला दाखवायचं आहे. तर या ठिकाणी टॅन्जेंट म्हणजे काय ते आपण आधी पाहूया. तर टॅन्जेंट म्हणजे अशी लाईन की जी दिलेल्या सर्कलला एका पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करते. म्हणजे सर्कल आणि त्या लाईनमध्ये जर एकच पॉइंट कॉमन असेल तर तिला आपण टॅन्जेंट म्हणतो. मग लाईन एल ही टॅन्जेंट आहे आणि जो पॉइंट कॉमन असतो त्याला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणतो. ए हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे आणि ए मधून जर रेडियस काढली तर त्या रेडियसला ही टॅन्जेंट परपेंडिक्युलर असते. हे आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजेच लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. हे आपलं टू प्रूव्ह झालं. मग गिवन मध्ये काय तर गिवन मध्ये आता या आकृतीमध्ये जो भाग आपल्याला दिसतो तो आपण या ठिकाणी लिहून काढूया. तर या ठिकाणी बघा लाईन एल इज अ टॅन्जेंट टू द सर्कल विथ सेंटर. इथं पहा लाईन एल इज द टॅन्जेंट टू द सर्कल विथ सेंटर ओ ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ए. तर या ठिकाणी पहा आपण शब्दामध्ये इथे लिहून काढू गिवन लाईन एल is a tangent to the circle with center with a center O at the point of contact A. At the point of contact A. तो हे आपलं गिवन आहे. पहा मित्रांनो लाईन एल ही काय ही ओ सेंटर असणाऱ्या सर्कलची टॅन्जेंट असून ए हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे असं आपण गिवन मध्ये लिहिलेलं आहे. टू प्रूव्ह मध्ये आपल्याला दाखवायचं आहे लाईन एल
इथं टू प्रूफसाठी वेगवेगळं लिहू आपण, कलर चेंज करून लक्षात येईल तुमच्या. तर आपल्याला लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस OA हे आपल्याला दाखवायचं आहे. आणि या ठिकाणी आपण इनडायरेक्टली प्रूफ पाहणार आहोत. इनडायरेक्टली म्हणजे आपल्याला जे आता प्रूव्ह करायचं आहे, जे आपल्याला दाखवायचं आहे ते असत्य आहे असं आपण गृहीत धरणार आहे. म्हणजे लाईन एल ही रेडियस OA ला परपेंडिक्युलर नाही असं गृहीत धरून आपण लिहिल्यानंतर काय होईल की या दिलेल्या माहितीमध्ये काहीतरी एक विसंगती तयार होईल, एक वेगळं विधान आपल्याला मिळेल. आणि मग त्यामुळे आपण गृहीत धरलेलं जे विधान आहे ते चुकीचं आहे आणि मग दिलेलं विधान सत्य आहे असं आपण दाखवत असतो. याला आपण इनडायरेक्टली प्रूफ असं म्हणतो. अतिशय मजेदार आहे हे. इथं आपण सुरुवात करू. तर प्रूफसाठी बघा, इथं सुरुवातच आपण गृहीत धरून होईल लेट. आता हे वाक्य सत्य नाही असं गृहीत धरायचं आपल्याला. म्हणजे लेट लाईन एल इज नॉट perpendicular to radius OA. पहिलेच वाक्य आपण घेतलेलं आहे की लाईन एल ही रेडियस OA ला परपेंडिक्युलर नाही. आणि ही जर लाईन रेडियस OA ला परपेंडिक्युलर नाहीये तर मग त्याचा दुसरा अर्थ रेडियस OA ही पण लाईन एल ला परपेंडिक्युलर होऊ शकणार नाही. म्हणजे O पॉइंट मधून काढलेला OA हा सेगमेंट एल ला परपेंडिक्युलर नाहीये. आणि म्हणून मग या ठिकाणी आपण आता पुढे लिहूया, देअरफॉर ड्रा, इथून लिहितो म्हणजे आपल्याला जागा पुरेल. देअरफॉर draw a segment OB perpendicular to line L. या ठिकाणी जर लाईन एल ही OA ला परपेंडिक्युलर नाहीये याचाच अर्थ की OA ही एल ला परपेंडिक्युलर नाही. मग OA हा सेगमेंट जर एल ला परपेंडिक्युलर नाहीये, हा सेगमेंट, आता ही दुसरी आकृती आपल्याला इथं समजून घ्यायची आहे, याच्यावरच आपलं सगळं प्रूफ आहे. मग जर OA हा सेगमेंट लाईन एल ला परपेंडिक्युलर होणार नाही तर मग आपण OB हा परपेंडिक्युलर काढणार आहोत. ड्रॉ अ सेगमेंट OB परपेंडिक्युलर टू लाईन एल. OB हा आपण एल ला परपेंडिक्युलर घेतलेला आहे. आणि मग OB हा जर परपेंडिक्युलर आहे तर मग काय होईल, पॉइंट्स A and B आर डिफरंट. पॉइंट्स A and B are different point different on the line L. म्हणजे हे लाईन एल वरचे दोन डिफरंट पॉइंट आहेत आणि ही लाईन एल वरचे दोन डिफरंट पॉइंट आहेत. मग त्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला, टेक अ पॉइंट C on the line L such that B is between A and C and AB equal to BC. तर पहा या ठिकाणी इनडायरेक्टली प्रूफ असल्यामुळे आपण प्रूफ मध्येच या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेली आहे की OA हा सेगमेंट लाईन एल ला परपेंडिक्युलर नाहीये
आणि मग हा सेगमेंट परपेंडिक्युलर नाही म्हणून आपण OB ला L ला परपेंडिक्युलर घेतलेलं आहे आणि जर OB हा सेगमेंट L ला परपेंडिक्युलर आहे तर मग लाईन L वर आता सध्या A आणि B हे दोन डिफरंट पॉइंट आहेत असं आपण इथे लिहिलं अगोदर आणि मग त्यानंतर त्याच लाईन L वर आपण C हा असा वेगळा पॉइंट घेतला की B हा A आणि C च्या बिटवीन असेल आणि AB आणि BC या दोन सेगमेंट्सची लेंथ इक्वल असेल. तर मग या ठिकाणी मित्रांनो दोन जे ट्रायंगल इथं आता आपल्याला मिळालेले आहेत OBA आणि OBC यांच्यामध्ये आपल्याला आता कॉन्ग्रुएन्सी दाखवायची आहे. ही आकृती आपण थोडीशी खाली घेऊ म्हणजे आपल्याला पुन्हा लिहायला अडचण येणार नाही. तर ठीक आहे, या ठिकाणी पहा इन ट्रायंगल. आता काय करायचं आपल्याला, इन ट्रायंगल OBA and triangle OBC. तर या दोन ट्रायंगल मध्ये साइड OB ही कॉमन आहे. साइड OB इक्वल टू साइड OB. साइड OB congruent with साइड OB ही कॉमन साइड आहे. त्यानंतर अँगल OBA congruent with angle OBC each of 90 degree. इथे रिजन देऊ आपण कॉमन साइड, ही कॉमन साइड. त्यानंतर इथं हे दोन्ही अँगल 90 डिग्री आहेत म्हणून ते कॉन्ग्रुएंट इच ऑफ 90 डिग्री. त्यानंतर खाली आता साइड BA कॉन्ग्रुएंट टू साइड BC. BA हा BC ला कॉन्ग्रुएंट आहे कारण कन्स्ट्रक्शन आपण जी केली होती की ते दोन्ही एकमेकांना कॉन्ग्रुएंट घेतले होते कन्स्ट्रक्शन. आणि मग या ठिकाणी पहा ही साइड मग अँगल आणि मग परत साइड SAS टेस्ट वरून हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होत आहे. देयरफॉर ट्रायंगल OBA कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल OBC बाय साइड अँगल साइड टेस्ट. आणि हे जर दोन ट्रायंगल आता इथं कॉन्ग्रुएंट आहेत तर काय होईल, मग करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट म्हणजे OA कॉन्ग्रुएंट विथ OC. मग देयरफॉर साइड OA congruent with side OC because corresponding sides of congruent triangles. आणि मग जर आता हे दोन जर कॉन्ग्रुएंट झाले सेगमेंट तर काय होईल या ठिकाणी पहा. हा तर इथं आपण ठीक आहे, या फिगरचा आपण नंतर विचार करूया. आता इथंच सध्या आपल्याला पाहायचं आहे. तर OA कॉन्ग्रुएंट टू OC. तर OA आपल्या गिवन नुसार OA इज द रेडियस ऑफ द सर्कल. बट इथे लिहावं लागेल आता, बट सेगमेंट OA is the radius of circle with center O. Radius of circle with center O. आणि मग OA ला कॉन्ग्रुएंट हा OC सेगमेंट आहे. आणि पुन्हा दोन्हींचं ऑब्झर्वेशन करा. O हा सेंटर आहे असं आपण वरती गिवन मध्ये लिहिलंय. मग O सेंटर घेऊन आता या ठिकाणी आपण समजावून घेऊया. हा हे एक जर सर्कल असेल, इथं आपण एक असं एक जर सर्कल घेतलं आणि हा सेंटर घेतला, मग हा O सेंटर आहे समजा आणि हा O सेंटर असून इथून मी OA हा सेगमेंट काढलेला आहे, ही रेडियस झाली. आणि मग इकडं OB हा सेगमेंट घेतला तर ही दुसरी रेडियस झाली. तर दोन रेडियस मध्ये हा नेहमी सर्कलला आपण किती जरी रेडियस काढल्या
तर त्या कॉन्ग्रंट असतात, पण त्यांच्यामध्ये एक एंड पॉइंट हा सेंटर कॉमन असतो आणि त्या पद्धतीने इथं सेंटर कॉमन आलेला आहे ओ. तर मग ओ हा सेंटर असून ओ ए इक्वल टू ओ सी. मग याचा अर्थ काय झाला, देअरफोर याचाच अर्थ झाला ओ सी इज ऑल्सो radius of that circle. आणि मग ही जर आता रेडियस आहे OC, तर मग या ठिकाणी काय झालं की देअरफोर आता हे जे ए आणि सी पॉइंट्स आहेत, म्हणजे OC ही पण जर रेडियस आहे आणि OA ही, आता OA रेडियस आहे म्हणजे ए हा पॉइंट सर्कलवर आहे आणि OC ही दुसरी रेडियस आहे, मग O सेंटर आणि C पॉइंट कुठं असणार आहे, सर्कलवर. देअरफोर पॉइंट C lies on the circle. आणि मग पॉइंट C हा जर सर्कलवर आहे तर मग त्याचा अर्थ काय झाला, त्याचा अर्थ झाला therefore line L intersect the given circle in the two different points. म्हणजेच आता हे दोन्ही पॉइंट ए आणि सी हे लाईन L वर आहे, हे आपण सुरुवातीला कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिलेलं आहे आणि आता या वाक्यानुसार हे दोन्ही पॉइंट सर्कलवर आहे. मग इथं आपल्याला असंही लिहिता येईल, असंही लिहिलं तरी चालेल. therefore points A and C are common points of circle and line L. आणि हे जर मग या लाईन L आणि सर्कलचे कॉमन पॉइंट असतील तर मग सर्कल आणि लाईन L यांच्यामध्ये आता दोन पॉइंट कॉमन आहेत. पण आपल्याला जे गिवन मध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे आपण ते इथे लिहू शकतो, बट लाईन L इज द टॅन्जेंट ऑफ द सर्कल. लाईन L इज द टॅन्जेंट ऑफ द सर्कल. आणि ही जर टॅन्जेंट आहे तर मग काय होईल की आता हे जे स्टेटमेंट आता आलेलं आहे, पॉइंट सी, ए अँड सी आर कॉमन पॉइंट्स ऑफ सर्कल अँड लाईन L, तर या स्टेटमेंटनुसार ही टॅन्जेंट राहणार नाही. म्हणजे टॅन्जेंटची डेफिनेशन सांगते की ती सर्कलला एक आणि एकच पॉईंटमध्ये त्या लाईननं जर इंटरसेक्ट केलं तर टॅन्जेंट होऊ शकते. मग ही दिलेल्या लाईनमध्ये आता दोन पॉईंट, दिलेली लाईन आणि सर्कल यांच्यामध्ये सध्या दोन पॉईंट कॉमन आहेत. मग या स्टेटमेंटनुसार हे जे विधान आहे हे कसं निघतंय, विसंगती या ठिकाणी निर्माण होते. म्हणजे या स्टेटमेंटमुळं ही लाईन टॅन्जेंट राहणार नाही आणि म्हणून इथं आपण लिहू शकतो देअरफोर आवर assumption that line L is not perpendicular to radius OA is wrong. पहा मित्रांनो, आपण जे गृहीत धरलं होतं की रेषा L म्हणजे लाईन L ही रेडियस OA ला परपेंडिक्युलर नाही, ते आपलं गृहीतक या ठिकाणी काय आहे, चुकीचं आहे. ते चुकीचं गृहीतक धरल्यामुळं काय झालं की टॅन्जेंट ही त्या सर्कलची टॅन्जेंट नाही असं स्टेटमेंट आपल्याला मिळायला लागलं, म्हणजे विसंगती मिळायला लागली. आणि म्हणून मग इथे लिहावं लागेल देअरफोर द लाईन L is perpendicular to
रेडियस OA इज ट्रू, हे सत्य आहे. आणि मग हे जर सत्य आहे तर देअरफॉर द टॅन्जंट ॲट एनी पॉईंट ऑफ द सर्कल, tangent at any point to the circle is perpendicular to radius of at the point of contact. ही जे स्टेटमेंट आहे हे आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. याला आपण टॅन्जंट थेरम म्हणतोय. आता व्हिडिओ यानंतर आपल्याला याचा कन्वर्स पाहायचा होता, परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आपण त्याला पुढच्या भागामध्ये याचा कन्वर्स आणि त्याबरोबर अजून एक थेरम असं थोडे थोडे भाग करून पूर्ण चॅप्टर व्यवस्थित समजावून घेऊया. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत मिळत राहील. आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर